राजे पुन्हा जन्माला येऊ नका. मागच्या वेळेस या आधी मी राजे आमच्या अंगात काय येत नाही ही कविता म्हणत होतो, पण आता एक नवीन कविता तुमच्यासाठी आणली. तुम्ही ते ऐकू ऐकू बोर झाले होते. तर राजे पुन्हा जन्माला येऊ नका. होय, राजे पुन्हा जन्माला येऊ नका. मुळात तुम्हाला जन्म द्यायला आता जिजाऊ राहिल्या नाही. मुळात तुम्हाला जन्म द्यायला आता जिजाऊ राहिला नाही. अन छत्रपती शिवाजी महाराज व्हायला इथल्या राजकारणात वाव राहिला नाही. हा कवीने किती सुंदर वर्णन केलेलं आहे. राजे 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तुम्ही. राजे 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तुम्ही. पण आम्हालाच लाज वाटते. पण आम्हालाच लाज वाटते. त्याचा साधा मानही ठेवला नाही आम्ही. त्याचा साधा मानही ठेवला नाही आम्ही. आता आलात, समजा आलात, आता आलात तर इथली परिस्थिती तुम्हाला पावणार नाही. भयंकर परिस्थिती. आता आलात तर इथली परिस्थिती तुम्हाला पावणार नाही. आणि हे सगळं सावरायला 18 पगड जातीतला एकही मावळा तुम्हाला धावणार नाही. आता कोणी धावणार नाही. सगळे आपापले इच्छा आहे. कोणाला काही घेणं देणं नाही. आता आलात तर इथली परिस्थिती तुम्हाला पावणार नाही. आणि हे सगळं सावरायला 18 पगड जातीतला एकही मावळा तुम्हाला धावणार नाही. राजे पुन्हा जन्माला येऊ नका. कारण रांजाच्या पाटलाचा चौरंग करणाऱ्या तुम्हालाही आता पाहत बसावं लागेल. कारण रांजाच्या पाटलाचा चौरंग करणाऱ्या तुम्हालाही आता पाहत बसवावं लागेल. जेव्हा 17 वर्षाची बलात्कार पीडिता, जेव्हा 17 वर्षाची बलात्कार पीडिता 17व्या वर्षी सुद्धा न्यायाची भीक मागत असेल. राजे पुन्हा जन्माला येऊ नका. धन्यवाद. या ठिकाणी